आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी एक प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 8 ते 8:45 वाजेच्या दरम्यान काळेपडळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलांना बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीत संबंधित अल्पवयीन मुलांना पोलीस अधिकाऱ्यांनी समक्ष उपस्थित राहून योग्य सूचना दिल्या. यावेळी त्यांचे वर्तन, गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यांच्याशी संबंधित माहितीचे डोजियर भरण्यात आले, जे पुढील प्रतिबंधक कारवाईसाठी नोंद म्हणून ठेवण्यात आले आहे. या कार्यवाही दरम्यान मुलांचे नातेवाईक आणि पालक देखील उपस्थित होते. त्यांनाही काळेपडळ पोलिसांकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. मुलांनी यावेळी स्वतःहून पोलिसांसमोर आश्वासन दिले की त्यांच्याकडून झालेली गुन्हेगारी कृती पुन्हा कधीही घडणार नाही आणि ते कायद्याचे पालन करतील. पोलिसांनी मुलांच्या मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी समुपदेशनाच्या माध्यमातून मन परिवर्तनाचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत त्यांना गुन्ह्याचे परिणाम, कायदेशीर शिक्षेचे गांभीर्य आणि समाजात जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कार्यवाही पार पडली. पाटील यांनी सांगितले की अल्पवयीन मुलांकडून झालेल्या चुका सुधारण्यास व त्यांना योग्य दिशेने वळवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. या मुलांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनावर अधिक भर देत आहोत. काळेपडळ पोलिसांकडून अल्पवयीन मुलांवर आवश्यक ती प्रतिबंधक कार्यवाही सुरू असून त्यांचा पुढील संपर्क समाजोपयोगी आणि शिक्षणाशी जोडलेला राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास संबंध अधिक दृढ होण्यास मदत होत असून अल्पवयीनांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती कमी करण्यासाठी हा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरत आहे.